मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा आज सांगता झाल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीमधून घाटकोपर प्रभाग क्रमांक 125मधून सतीश पवार यांच्या प्रचाराने चांगला जोर घेतला होता. जनसामान्यामध्ये त्यांची प्रतिमा चांगली झाली असून ते उमेदवार आपल्याबरोबर आहेत. प्रचारातून तुमचं लोकनिर्भीडमध्ये स्वागत आहे. हा प्रचार लोकांनी हातात घेतला होता, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? खरं सांगायचं म्हटलं तर प्रचाराला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून शिवसैनिक तर आहेतच. जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर जे शिवसैनिक आहेत, आमचे पदाधिकारी छोटे मोठे, प्लस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे पदाधिकारी ह्या पूर्ण प्रचारामध्ये सामील असून त्याच्याही व्यतिरिक्त समस्त जनतासुद्धा ह्या प्रचारामध्ये स्वतःहून येत होती. आम्ही जास्त गर्दी होईल, येऊ नका असं सांगण्यात भरपूर वेळ आलं, परंतु आमच्या आव्हानाला कोणीही दाद दिली नाही आणि येऊन सगळ्यांनी मिळून पूर्ण 10 दिवस खूप मेहनत केली, खूप प्रचार केला आणि ह्यावेळेस 100% आम्ही जेव्हा लोकांकडे फिरत होतो तो लोकांची मनभावना हीच आहे की ह्यावेळेस 100% सगळ्यांना बदल हवा आहे, विकासासाठी बदल हवा आहे, लोकांच्या हिताच्या कामासाठी बदल हवा आहे आणि ते लोक करणार असं लोकांच्या मनोभावनामधून दिसून येतं आहे. आता इथून मागे जे राजकारण चालत आलं ह्याला तिलांजली मिळायला पाहिजे, कारण प्रचारामध्ये ज्यावेळेला सर्वसामान्य लोकांच्या भावना होतात की तडफदार उमेदवार आहे आणि इथून मागे जे राजकारण आलं त्याला तिलांजली मिळायला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरती काय राजकारण करणार? 100% कसं आहे माहिती आहे का, राजकारण याच्यामध्ये यायलाच नाही पाहिजे. मी पहिली गोष्ट, आपण आपल्याला लोकप्रतिनिधी बनवून निवडून देतात. कशासाठी देतात की लोकांच्या ज्या नॉर्मल ज्या समस्या आहेत, ज्या रेग्युलर जीवनामध्ये ज्या समस्या होतात त्या समस्या तुम्हाला निवडून देण्यासाठी, सॉल्व करण्यासाठी लोक तुम्हाला निवडून देतात. याच्यामध्ये राजकारणाचा विषय येतो कुठे? परंतु जे लोक त्या समस्या पूर्ण न करता नुसतं राजकारण करते त्यांना पण जनतेच्या हातात न्याय असतो ना. जनता 5 वर्षांनी प्रत्येकाला बसवतेच घरी आणि आता ती वेळ आलेली आहे आणि यावेळेस जनता 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कॅन्डिडेट म्हणजे मी निवडून देणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या संयुक्त आघाडीमधून 125मधून सतीश पवार हे उमेदवार आहेत. यांचं चिन्ह मशाल असून हे तो आता आपण काय मतदारांना आवाहन कराल की मला एक संधी द्या किंवा मशालीवरती तुमचं एक बोट दाबून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या? 125 वार्डमधील जनतेला माता रमाबाई आंबेडकर नगर असेल, नायडू कॉलनी असेल, महाराष्ट्र नगर असेल, साईबाबा नगर असेल, गणेश नगर असेल, न्यू पंतनगर असेल, पोलीस क्वार्टर्स असेल, त्याच्यानंतर BST क्वार्टर्स असेल आणि गोजरेज खाडी कॉलनी, स्टेशन कॉलनी, विक्रोळी गाव आणि पॅन्थननगर ह्या सगळ्या रहिवाशांना, सगळ्या जनतेला मी एकच आवाहन करतो की मला ह्यावेळेस निवडून द्या. 100% तुमची जी BMCच्या अंतर्गत येणारी कामं आहेत, आतापर्यंत तर झालेली नाही आहेत, अशा तुम्हीच मला ज्या कंप्लेंट करत आलात तर 100% मी ते पूर्ण करणार आणि तुम्हाला परत 5 वर्षांनी कुठल्या नगरसेवकाकडे असा कंप्लेंट करण्याचा मोका देणार नाही. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की परवाच्या दिवशी मशाल ह्या चिन्हावरती 4 नंबरचं बटन मशाल चिन्हाच्या समोर दाबून मला निवडून द्या अशी मी विनंती करतो. निवडून आल्यानंतर इथून मागच्या नगरसेवकांच्या मागे वाऱ्या घालायला लागायच्या, ते घालावे लागणार नाहीत. लोकांसाठी सदैव तत्पर राहतील. सतीश पवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं त्यांनी आवाहन केलं आहे. कॅमेरामॅन जावेद शेखसह ज्ञानदेव सुतार, लोकनिर्भीड, मुंबई.